नमस्कार मैत्रिणींनो, मी करुणाज ब्लॉग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। करुणाज ब्लॉग हे माझं नवीन चॅनल आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की या आधीही माझे 2 चॅनल होते, म्हणजे हे माझं तिसरं चॅनल। तर ते 2 चॅनल मी का बंद केले याबद्दल आपण आज बोलूया। तर ते 2 चॅनल होते, एक होतं मृगांक कुमार आणि एक होतं मिस्टर अँड मिसेस कविटकर। तर ते दोन्ही चॅनलवर आता मी व्हिडिओ टाकणं बंद केलेले आहे। एक चॅनल मी 3 वर्ष आधी बंद केलं आणि एक बंद करायला झालं 1.5 वर्ष। तर ते दोन्ही मी का बंद केले, म्हणजे एक चॅनल तर 1,500 सबस्क्रायबर झालेलं होतं आणि वॉच टाईम सुद्धा 4,000 घंटा कंप्लीट झालेला होता। पण दोनदा जेव्हा मी मोनेटायझेशनसाठी ते अप्लाय केलं तर दोन्हीदा मृगांक कुमार चॅनलवरती रिव्ह्यूज कंटेंट आलं। म्हणजे मला कळतच नव्हतं की हे रिव्ह्यूज कंटेंट का आलं याच्यावर। त्या रिव्ह्यूज कंटेंटमुळे मला ते चॅनल बंद करावं लागलं। म्हणजे आधी मला खूप नाराज झाली होती मी, म्हणजे मला समजतच नव्हतं की हे रिव्ह्यूज कंटेंट का आलं, कारण व्हॉइस मी दिला होता, ज्वेलरी मी टाकलेल्या होत्या, ज्वेलरी पण माझ्याच होत्या आणि किमती सुद्धा मीच ठरवलेल्या होत्या। मग हे रिव्ह्यूज कंटेंट का आलं मला काहीच कळत नव्हतं। पण त्यातले जे काही फोटो होते ते मी गुगलवरून घेतलेले होते आणि तेच व्हिडिओमध्ये टाकलेले होते, त्यामुळे मला त्यावरती रिव्ह्यूज कंटेंट आला। आणि ज्या ॲपमध्ये मी म्हणजे व्हिडिओ एडिट करत होते तर त्या ॲपवरचं म्युझिक लावलेलं होतं मी काही व्हिडिओंना, त्यामुळे सुद्धा मला रिव्ह्यूज कंटेंट आला आणि मला ते चॅनल बंद करावं लागलं। त्यानंतर मी 1-2 वर्ष चॅनल पूर्णपणे बंद होतं, यूट्यूबवरती माझा व्हिडिओ टाकणं बंद होतं आणि मी यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहतही नव्हते, कारण मला असं वाटतं हे यूट्यूब फेक आहे, यामधून काही पैसे वगैरे काही मिळत नाही। फक्त हे म्हणजे ज्यांचा काहीतरी म्हणजे ओळख आहे, ज्यांचे मोठ्या मोठ्या यूट्यूबरशी ज्यांच्या ओळखी आहे त्यांचं चॅनल मोठ्या जातं, त्यांनाच पैसे मिळतं आणि तेच लोक समजतात असं मला वाटायचं। त्यामुळे मी यूट्यूब पूर्णपणे सोडून दिलं होतं। पण काही दिवसांनी रिकामा वेळ होता आणि त्यामुळे मला असं वाटलं की नाही ठीक आहे, काही व्हिडिओ मी पाहिले तर असं वाटलं की नाही बाबा, यूट्यूबमध्ये खरंच काहीतरी आहे, आपण काहीतरी करू शकतो। आणखी मी एक चॅनल खोललं, ज्या चॅनलचं नाव होतं मिस्टर अँड मिसेस कविटकर, म्हणजे माझं नाव आहे करुणा आणि माझं नाव कविटकर। तर करुणा कविटकर नाव करता मी तेव्हा म्हणजे मिस्टर अँड मिसेस कविटकर केलं होतं। तर त्यावरती मी माझे डेली ब्लॉग शेअर करत होते। तर ते चॅनल सुद्धा म्हणजे मनापासून चालू केलं होती, मनापासून काम सुद्धा करत होते। त्यावरती मी कोणतंच म्युझिक लावलं नाही, काहीच नाही, गुगलवरचा कोणताही फोटो लावलेला नव्हता। त्यावरती माझे 100 सबस्क्राईब झाले होते। ते चॅनल सुद्धा चांगलं चालायला लागलं होतं। पण ते चॅनल मी माझ्या स्वतःच बंद केलं, कारण मी दुसऱ्यांदा प्रेग्नेंट होते। तर माझं म्हणजे यूट्यूबवर काम करणं होत नव्हतं, व्हिडिओ बनवणं, एडिट करणं, म्हणजे मला खूप त्रास होता प्रेग्नन्सीमध्ये, त्यामुळे मी ते बंद केलं। आणि दिवसभर म्हणजे उलट्या वगैरे खूप चालू होत्या मला, घरचे कामं, त्यात मोठ्या मुलाचं करणं, घरातली कामं, आणि त्यामुळे मला यूट्यूबसाठी वेळ देता येत नव्हता, म्हणून मी ते चॅनल काही दिवस बंद केलं। आणि नंतर म्हटलं की बाळ थोडंसं मोठं झालं, मग त्यामध्ये ते प्रेग्नन्सीचे 9 महिने निघून गेले आणि डिलिव्हरीचे 3 महिने असे काही दिवस निघून गेले। नंतर बाळ छोटं होतं, त्यामुळे बाळाकडे लक्ष देणं पण आवश्यक होतं, त्यामुळे मी ते नाही करू शकले। आणि मग करावं म्हटलं तर मग हेल्थ इश्यू, आमच्या घरी तब्येतीचा म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता। तर त्यामुळे मी चॅनल म्हणजे माझं 1.5 वर्ष त्यात निघून गेलं आणि आता मी हे पुन्हा चॅनल चालू केलं, ज्याचं नाव आहे करुणाज ब्लॉग। आता हे चॅनल मी माझ्या नावावरूनच चालू केलं, कारण एक मी मृगांक कुमार या नावानं केलं होतं माझ्या मुलाच्या नावाने, तेही मला बंद करावं लागलं। एक मिस्टर अँड मिसेस कविटकर नावाने केलं होतं, तेही मी बंद केलं। आणि आता म्हणून मी स्वतःच्या नावाने आणि स्वतःच्या इच्छेने हे चॅनल चालू केलेलं आहे, म्हणून त्याचं नावही मी स्वतःच ठेवलेलं आहे, करुणाज ब्लॉग म्हणून नाव ठेवलेलं आहे। तर तुम्ही सर्वांनी या चॅनलला खूप प्रेम द्या। माझ्या मृगांक कुमार या चॅनलला तुम्ही खूप प्रेम दिलं, खूप साऱ्या कमेंट येत होत्या, खूप साऱ्या व्ह्यूज येत होत्या, पण तरीही ते रिव्ह्यूज कंटेंटमुळे मला बंद करावं लागलं, त्याचं मला खूप दुःख वाटलं। पण या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा। मी तिसऱ्यांदा हिमतीने उभी झाले, तर मला प्लीज साथ द्या, सपोर्ट करा, कारण तुमच्या साथ आणि सपोर्ट याची मला खूप खूप गरज आहे, कारण तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीही करू शकत नाही। म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती, आणि आता मला गरज सुद्धा आहे यूट्यूबची, तर त्यामुळे तुम्ही सर्वांनी मला साथ द्या।